Welcome to Audio Gyan with Kedar Nimkar, a podcast that documents insightful conversations with Indian designers, artists, musicians, writers, thinkers, and creatives of all types. Catch us on iTunes or visit audiogyan.com for more Gyan sessions. Here's your host, Kedar Nimkar. And welcome back to Audio Gyan. Last episode we had Dhanashri Lele with us, and I've invited her again for the second episode. And it's a real pleasure and honor to have you on Audio Gyan. Welcome back, Dhanashri. Thank you once again for giving us your time. हाय. सर, आपण लास्ट एपिसोडमध्ये जसं बोललेलो की लँग्वेज आणि त्या संदर्भात आपण काही गोष्टींबद्दल डिस्कशन केलं, तर ज्या लोकांनी हा एपिसोड पहिल्यांदा ऐकतायत तर मी सांगेन की त्यांनी तो एपिसोड ऐकावा आणि मग इकडे कंटिन्यू करावा. या पर्टिक्युलर एपिसोडमध्ये मला जास्ती फोकस द्यायचा आहे की स्पीकिंग ॲज अन आर्ट फॉर्म आणि त्या संबंधित तुमचे थॉट्स जाणून घ्यायचे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी ऍक्च्युली माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं काढलाय की मी डिझाईन या क्षेत्रात आहे, म्हणजे इंटरफेस डिझाईन आणि याच्यात करतो. तर त्याच्यामध्ये जो फॉन्ट असतो ज्याच्यामध्ये आपण लिहितो तो किती सुंदर पाहिजे किंवा किती खराब पाहिजे जेणेकरून त्या फॉन्टकडे लक्ष जाणार नाही, पण मजकुराकडे लक्ष जाईल. म्हणजे जे वाक्य लिहिलंय त्याचा अर्थ आणि ते दिसलं पाहिजे रादर दॅन त्याची नक्षी कशी आहे. तसं मला विचारायचंय की खूप वेळा असे शोज होतात ज्याच्यामध्ये सूत्रसंचालक असतो किंवा सूत्रसंचालक सी स्पेशली हा कनेक्टेड आहे की त्यांनी किती इनव्हिजिबल राहावं ह्याच्याबद्दल काही थॉट्स आहेत की म्हणजे तो आहे, त्यांनी धरून ठेवलं पण आहे सगळं, पण तो ओव्हरपॉवर नाही होते, तो सरफेस होत नाहीये आणि ती कला कशी साधावी. मुळात सूत्रसंचालक या नावातच सगळं काही आलं. पतंग जेव्हा आकाशामध्ये लहरत असतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं? फक्त पतंग दिसतो. तुम्ही एक वाक्यात ऍक्च्युली आन्सर सांगताय, बरोबर आहे ना. त्याचा मांजा नाही आपल्याला दिसत, पण सगळ्यांना माहितीये की मांजा आहे म्हणून तो तिकडे. सूत्रसंचालकांनी हे भान पहिलं ठेवलं पाहिजे की आपण फक्त मांजा आहोत आणि मी राहिले तर तो पतंग लहरणार आहे. त्यामुळे त्याचं ते न दिसणारं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपला रोल काय आहे तर फक्त तो कार्यक्रम पुढे नेणं, एकामागोमाग एक अतिशय सुंदर जोडणी करत, आणि त्यामुळे कमीत कमी बोलणं हे सूत्रसंचालकाची पहिली गरज आहे. प्रास्ताविक करण्यासाठी तुम्ही बोला की आज कुठला कार्यक्रम आहे, कसा आहे, तो का ऑर्गनाईज केला गेलाय, हे तुम्ही पहिले 5 ते 6 वाक्य, नॉट मोर दॅन दॅट. कारण नंतर मग जो प्रास्ताविक करणारा असतो ना तो बोलणारच आहे ना. बरोबर. तो त्याचा काय पर्पज ऑफ द शो किंवा काय असेल ते सांगणार आहेच. त्यामुळे तुम्ही तुमचं भान ठेवलं पाहिजे आणि हे सगळी तयारी तुम्ही आधी बोलून केली पाहिजे. जे आयोजक आहेत त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही प्रास्ताविक करणार आहात, मग तुम्ही याच्यामध्ये हे सगळं सांगणार आहात का? हो, मी सांगणार आहे. ठीक आहे. तो ऐन वेळेला विसरला तर तुम्ही तुमची पुरवणी त्याला जोडा, पण आधीच नाही. म्हणजे काही वेळेला असं होतं, आता मी उद्या समजा धरून चाल की मी उद्या संस्कृत सुभाषित या विषयावर व्याख्यान देणार आहे, तर ते मुद्दाम लोक चांगल्या पद्धतीने विचार करतात की बाबा मग संस्कृत जाणलेल्याच एखाद्या माणसाला आपण हा कार्यक्रम सूत्रसंचालन करायला द्यावं. त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की आता मी किती बोलून किती नको, आणि तोच एवढा वेळ बोलतो संस्कृत सुभाषितांवरती की मग वक्ताचं काय असतं, जी एक ओपनिंग असते त्यांनी ठरवलेली ती त्याला करावी लागत नाही, किंबहुना करता येत नाही. आणि म्हणून कारण ती रिपीट होईल. मग आम्ही असं म्हणतो की चला ह्यांनी छान आम्हाला कॅनव्हास तयार करून दिला, हे आमचं सौजन्य आहे वक्त्यांचं, की आम्ही असं म्हणतो की ह्यांनी छान कॅनव्हास तयार करून दिलाय, आता मला फक्त यात नक्षी काढायची. वस्तुतः वक्त्याला त्या सुरुवातीपासून बोलण्यात इंटरेस्ट असतो, कारण त्याला एक मनोभूमिका तयार करायची असते. आणि म्हणून आपण वक्ता नाही हे सूत्रसंचालकांनी पहिलं भान ठेवलं पाहिजे. कमीत कमी शब्दामध्ये बोललं पाहिजे, योग्य तोच त्यांचा परिचय करून दिला गेला पाहिजे. तुमच्या मनाला वाटेल म्हणून तुम्ही परिचय करून देता कामा नये. त्यांच्या भाषण झाल्यानंतर 1 ते 2 वाक्यात त्यांच्या भाषणाचा समारोप करत त्यांनी पुढच्या वक्त्याकडे दिलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जेव्हा भाषण सुरू असतं तेव्हा विंगमध्ये माहेर जाऊन चहा पिणं हे अगदी अयोग्य आहे. तो त्या कार्यक्रमाचा भाग आहे. जर तो विंगमध्ये असेल तर विंगमध्ये त्यांनी खुर्ची घेऊन ऐकलंच पाहिजे, तर त्याला पुढच्या वक्त्याला बॅटन देताना काय बोलायचं हे कळणार आहे. आणि म्हणून असलं पाहिजे पण दिसलं नाही पाहिजे, पण कळलं पाहिजे की हा नसता तर अवघड झालं असतं, इतकं वाटलं पाहिजे. आणि आभार प्रदर्शन हे फार महत्वाचं आहे. सूत्रसंचालक ह्याच्याकडे अगदी कमी लक्ष देतात.
पण एखाद्या व्यक्तीचं नाव टाळणं, उद्या तू काही छान केलंयस, खूप काही छान केलंयस आणि सूत्रसंचालकांनी तुझं नाव घेतलंच नाही, तर क्षणभर तुला वाईट वाटेल की नाही? आपण काय संत म्हणून जन्माला आलेलो नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, अरे एवढं केलं, तुम्ही साधा एक उल्लेख तरी करायचा. त्यामुळे आणि हे सगळं सूत्रसंचालकाचं असतं. बरं, तो निघून जाणार असतो कार्यक्रम झाला की, मग सगळे फोन त्या संयोजकाला अटेंड करावे लागतात. काय तुम्ही आमचा साधा उल्लेख पण नाही केलात आणि अमकं तमकं. त्यामुळे सूत्रसंचालकांनी याचं भान ठेवलं पाहिजे. त्या माणसाला त्यांनी परत परत विचारलं पाहिजे, एवढीच नावं आहेत ना आणि कुणाचा उल्लेख करायचा आहे, काही असेल मला ऐन वेळेला सांगा, चालेल, पण कुणाचा नामोल्लेख टाळायचा नाही. नाहीतर माणसं तोडली जाऊ शकतात. पण मग अशोक रानडेंसारखा फेमस कसं होणार मग? म्हणजे समजा त्यांनी इनव्हिजिबलच राहिलं, तो मांजा दिसतच नाहीये. हो, पण लोक असतात ना जे गुणग्राही असतात, त्यांना हे कळतं की ह्याची काय पातळी आहे, ती आपली हे कौशल्य की मी 2 वाक्यच बोलीन, पण मी 2 वाक्यात माझं अस्तित्व दाखवून देईन. म्हणजे अजून स्किल जॉब आहे. येस, म्हणजे मी 2च वाक्य बोलीन, पण त्या 2 वाक्यांमध्ये अरे क्या बात आहे. येस, कधी कधी वक्ता जो अर्धवट राहिलेला विषय तुम्ही 2 वाक्यात पूर्ण करून टाका. आणि म्हणून सूत्रसंचालक झालं म्हणजे फक्त कार्यक्रम माहिती पाहिजे अशातला भाग नाहीये. मी तर असं म्हणते की तो कार्यक्रम ज्या विषयावर आहे ना, त्या विषयाची थोडीशी तरी माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. म्हणजे उद्या वृक्ष संवर्धन या विषयी एखादा कार्यक्रम मला करायचा आहे, तर मला हे माहिती आहे की बाबा मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि कोण, म्हणजे मला ते माहिती असणं हे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर वृक्ष संवर्धन ह्याच्याशी एखादा चांगला श्लोक आहे का जुना, किंवा ह्याच्याशी निगडीत ह्या सरकारने आधी काय केलंय, यांच्या पुढच्या योजना काय आहेत, हे मला माहिती पाहिजे. तर मी दोघांना कनेक्ट करताना काहीतरी वापरू शकते ना. नाहीतर धन्यवाद, आपण खूप छान माहिती दिलीत, यानंतर मी पुढच्या वक्त्याला बोलते. मग तिथे काय तुम्ही टेप लावलीत तरी चालेल. मग तिथे तुमच्या असण्याची गरज काय? आणि म्हणून सूत्रसंचालकाला सुद्धा प्रत्येक कार्यक्रमागणिक त्याचं थोडं तरी ज्ञान असणं, हे ऑडिओ ज्ञानच आहे म्हणून सांगते की हे त्याचं ज्ञान असणं त्या कार्यक्रमाचं हे फार गरजेचं आहे. तो विषय काय आहे? उद्या आता आदित्य ओक आणि मी कार्यक्रम करतो, समजा हार्मोनियम हा त्याचा विषय, मला माहिती आहे की मला काय फक्त हार्मोनियम ते त्याचं सगळं सांगायचंय, त्याची ओळख करून द्यायची, काय असेल ते, पण मला स्वतःला त्या 10 गोष्टी माहिती पाहिजेत हार्मोनियम बद्दल, तर मला काहीतरी त्याच्या पुढे जाऊन बोलता येतं ना. म्हणून थोडं फक्त कसा कार्यक्रम जाणार आहे याच्या बरोबरीनं तो कार्यक्रम ज्या विषयातला आहे त्याचं थोडं तरी माहिती काढणं फार गरजेचं आहे. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने मांडतायत. मला जस्ट म्हणजे मी स्ट्रगल करतोय ते आर्टिक्युलेट करायला. मला पण असंच माझ्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतं आणि आय थिंक हे पॅशनमुळे येतं की एक डिझाईन करायचंय, पण त्याच्यासाठी कुठला कॉन्टेक्स्ट आहे, का करतोय. डिझाईन तर म्हणजे ठीक आहे, ते कम्प्युटरवर काहीतरी केलं आणि झालं, पण ते कुठल्या पद्धतीने ते माणसापर्यंत पोहोचणार आहे ह्याची एक पॅशनेट क्वेस्ट असेल, बरोबर. ते जास्त म्हणजे चांगल्या खरं पद्धतीने. सांगायचं तर यू सेड इट की मला माहिती पाहिजे की मी हे का करते. शेवटी ह्या सगळ्याचं आउटपुट काय असणार आहे, तर हा कार्यक्रम अशा पद्धतीनं लोकांना समोर गेला पाहिजे. म्हणजे मी तो आधी व्हिज्युअलाइज केला पाहिजे आणि त्यातनं ते कसं जाईल ह्याचं भान मला पाहिजे. प्रत्येक वेळा ते 100% तुमच्या व्हिज्युअलायझेशनला मॅच होईल असं नाहीये, पण ऍटलिस्ट यू शुड व्हिज्युअलाइज की तो कसा जाईल कार्यक्रम, कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचेल आणि ह्यातलं मुख्य सूत्र काय. वृक्ष संवर्धन जर मी म्हटलंय समजा, तर त्याचं मुख्य सूत्र काय. मी जर एखाद्या पुस्तक प्रकाशनासाठी सूत्रसंचालक म्हणून काम करत असेल, तर माझं उद्दिष्ट हे आहे की हे पुस्तक आज जाताना जास्तीत जास्त लोकांनी घरी नेलं पाहिजे. पण म्हणून सूत्रसंचालक कधी कधी इतकं भडीमार करतात ना, प्रत्येक वक्त्याच्या भाषणानंतर सांगतात की हे पुस्तक आज इतक्या सवलतीत उपलब्ध आहे. एवढी काही गरज नाही. तुम्ही सांगितलंय ना, एकदा सांगितलं, जाताना एकदा आठवण करा, विषय संपला. त्याचा अतिरेक केला तरी सुद्धा लोकांना जाऊ दे, किती वेळा सांगतो, ह्या नकोच, मार्केटिंग करतो. हा, तसं नको. पण तुम्हाला ती आत्मीयता पाहिजे की ह्या माणसाने खूप मेहनत घेतली आणि ह्या सगळ्याचा पाया हा आत्मीयता आहे. जर मला म्हणजे थोडंसं काय म्हणू, स्वतःविषयी बोलल्यासारखं वाटेल, पण तरी उदाहरण म्हणून सांगते. म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय की नाही, म्हणजे उदाहरण म्हणून सांगते की कित्येक कार्यक्रम, आता मी सूत्रसंचालन करत नाही कारण मी आता व्याख्यानं करते, त्यामुळे मला आता ते, पण मी पूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी सूत्रसंचालन केले आणि कुठल्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, कारण त्याशिवाय तुमची झोळी भरणार कशी. पण
अनेकदा लोक मला येऊन माझ्याशीच त्या संस्थेबद्दल बोलत राहायचे की तुमच्या संस्थेत मला प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, किंवा तुमचे हे कुठे असतं. मी शेवटी सांगायचे की मी आजच्या दिवस यांना रिप्रेझेंट करते, पण मी त्या संस्थेची कोणी नाहीये. संस्थेची माणसं ही आहेत, फक्त मी आजच्या दिवस त्यांचा कार्यक्रम पुढे नेते. पण लोकांना असं वाटतं की तुम्ही त्या संस्थेचेच आहात. म्हणजे सूत्रसंचालकांनी त्या माणसाचं होणं, माणसांचं किंवा त्या संस्थेचं होणं किती गरजेचं आहे. जेव्हा लोकांना वाटतं की हे यांच्या वतीनं नाही, ह्यांच्यातलेच बोलतायत, हा भाग जेव्हा होईल ना, तेव्हा ते आपसूक छान होईल. वा, हे सुंदर. इनव्हिजिबल जेव्हा मला जे अपेक्षित होतं ते तसं थोडंफार तरी कळलंय. अर्थात मी जेव्हा पुन्हा ऐकीन तेव्हा ते पचेल मला. आता तुम्ही जसं तुमचं उदाहरण दिलं, मला थोडंसं तुमच्या पर्सनल गोष्टींबद्दल जाणून घ्यायचंय की काय प्रोसेस असते तुम्ही जेव्हा एखादा शो होस्ट करणार असाल किंवा फॉर दॅट मॅटर व्याख्यान करणार असाल, तर तेव्हा काय प्रोसेस असते, किती रिसर्च, आणि मग जस्ट त्याच्याबद्दल थोडंसं पर्सनल आहे पण नाही, मी सांगेन ना, थोडक्यात सांगते की या दोन्हीची तयारी वेगळी आहे. सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखत हा एक भाग आहे आणि व्याख्यान हा वेगळा भाग आहे. मला दोन्ही बद्दल, पण पहिल्यांदा अधिक सांगते की सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखत याच्यामध्ये तुम्ही कुणाच्या तरी बरोबर काम करणार असता. बरोबर. व्याख्यानामध्ये तुमचे तुम्ही असता, इथे तुम्ही कुणाच्या तरी बरोबर काम करणार असता. सो पहिल्यांदा तुमच्या मनात ही भावना पाहिजे की इट्स अ टीम वर्क. आणि म्हणून मला हे अशा पद्धतीचा क्रम पाहिजे असं चालत नाही गाण्यामध्ये. तुम्हाला सांगावं लागतं की हा संगीताचा कार्यक्रम आहे, त्यामुळे म्युझिकली काय चांगलं जाईल, म्युझिकली जे साऊंड वाटेल तो गाण्यांचा सिक्वेन्स असला पाहिजे. भले निवेदकाला कधी कधी असं वाटतं की अरे आत्ता मी मंगेश पडगावकरांच्या गाण्याविषयी बोलले, मग मधली 2 गाणी सुधीर मोघे झाली, शांता शेळके झाली, पुन्हा मंगेश पडगावकर आले. मग मी समजा म्हटलं की ते दोन्ही गाणी एकत्र कर ना, म्हणजे मला एकदमच बोलता येईल. पण म्युझिकली जर ते जाणार नसेल तर कार्यक्रम कोणाचा आहे? गाण्याचा आहे. तुम्ही कोणात? सेकंडरी लेवलवर आहात. सो तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे. त्याच्यामुळे ही तयारी करत असताना तुम्ही आधी, आणि हे कधी मी सांगते की हे बरं, मी एक पूर्ण करते, मुद्दा सुटायला नको, मग सांगते की ही तयारी करणं महत्वाचं आहे. तयारीमध्ये तुम्ही काय काय विचारलं पाहिजे, गाणी काय आहेत. मी आधी निवेदनाचं सांगते, आता सुरुवात केली म्हणून. गाणी काय आहेत, कलावंत कोण आहेत, या गाण्यांचे किती मुखडे घेतले जाणार आहेत, साधारण एक अंदाज म्हणून. एवढी गाणी होणार आहेत का, एवढी गाणी होणार नसतील तर मग मध्यंतरामध्ये नंतर कुठली उडवायची, कुठली काढून टाकायची, मग तिथे बसून तो अशा खुणा करणार, हे चूक आहे. स्टेजची शिस्त आहे, ती पाळलीच गेली पाहिजे. त्यामुळे तिथून तो तबलेवाला त्याला सांगतोय 3रं गाणं कट नाही चालणार, म्हणजे मला नाही चालणार. ती एक शिस्त आहे, तुम्ही ठरवून ठेवा. किंवा मध्यंतरानंतर वेळ पुरला नाही तर 7वं, 9वं आणि 12वं गाणं कट, ओके चालेल. प्लॅन पाहिजे आणि हे सगळ्यांना माहिती पाहिजे. त्यामुळे ही तयारी तुमची ह्या लेवलवर झालेली असली पाहिजे निवेदक म्हणून. म्हणजे त्याच्यात पण रिहर्सल हा प्रकार आला पाहिजे. मानसिक मेंटल रिहर्सल असतेच 100%. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे कुठे फेड इन होता येईल, कुठे फेड आउट व्हायची, फेड आउट कुठे होता येईल हे त्याला समजलं पाहिजे. म्हणून पहिल्या हाफमध्ये निवेदकानं आपलं अस्तित्व दाखवून घ्यावं व्यवस्थित. कारण नंतर त्याला माहिती आहे नंतर मला फेड आउट व्हायचंय, पटापट गाणी पुढे न्यायचेत. मग मी तिथे फक्त एखादा 2-4 ओळी बोलून मला पुढे नेता आलं पाहिजे. तिथे तुम्ही बसून तर मग असं झालं, संपला विषय. त्यामुळे तिथे तुम्हाला फार लेंदी बोलता येणार नाहीये. मग तुम्ही तुमचं अस्तित्व कुठे दाखवून देणार आहात, तुम्ही तुमची 6 गाणी ठरवा की इथे माझं अस्तित्व दिसेल, आणि मग पटापट पुढे जा. म्हणजे तुम्ही मेंटली प्रत्येक गोष्ट तुम्ही विचारात घेतली गेलेली असली पाहिजे. म्हणजे मी असं नाही म्हणते, बऱ्याचदा हे सगळं उत्स्फूर्त होतं हेही सांगते, पण ज्याला सुरुवात करायची त्यांनी थोडा हा विचार ठेवला पाहिजे. शेवटी तुमच्या लक्षात येतं की असं काही घडत नाही, तिथे उत्स्फूर्तताच कामी येते. पण तरी सुद्धा गाईडलाईन. सूत्रसंचालकांनी तयारी कशी करावी, तर पहिल्यांदा जाऊन त्या संयोजकाला भेटावं, त्याच्याकडे सगळा कार्यक्रम लिहून घ्यावा. पहिल्यांदा काय आहे, प्रास्ताविक आहे, मग हे आहे, मग ते बोलतील, मग त्याच्यानंतर हे होईल, आणि मग आभार प्रदर्शन. दुसरी सगळ्यात खटकणारी गोष्ट, कोण कुणाचा सत्कार करणार आहे.
सगळे उभे असतात इकडे तिकडे बघत, की मी करायचंय का, कोणी करायचंय का, काय करायचंय. ऐन वेळेला पुष्पगुच्छ देणाऱ्या मुली नसतातच. मग कोणीतरी धावत आत जाऊन अनेक फुलं एकत्र घेऊन येतात आणि मग ते काढत बसतात. नको, चांगलं नाही दिसत ते. त्यामुळे सूत्रसंचालकांनी विचारलं पाहिजे, की बाबा हे येणार आहेत, तर ह्यांचा सत्कार कुणी करायचा आहे? ओके, नाव लिहून घ्या. ते नसतील तर, कारण ही अनेक माणसं येतच नाहीत आणि आली तरी कुठेतरी असतात. मग हे नसतील तर कोण? हे बरं, ओके. मग ह्यांचा सत्कार हे करणार आहेत का? नाही, पण एक फिलॉसॉफी, सॉरी टू इंटरप्ट, नाही प्लीज, पण फिलॉसॉफिकल लेवलवर हे करायची गरजच काय आहे? कारण टेक अवे तर काय, त्यांचं जे बोलणं आहे ते कंटेंट आहे ते. म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो. आम्ही एक शो करायचो मूव्ही माला म्हणून, ज्याच्यामध्ये आम्ही जे नवीन फिल्म मेकर्स आहेत, शॉर्ट फिल्म मेकर्स, त्यांच्या फिल्म्स दाखवायचो. आणि आम्हाला माहित पण नाही, एक दिवशी परेश मोकाशी येऊन बसलेले शो मध्ये आणि आम्ही 3 फिल्म झाल्यावर कोणाचं तरी लक्ष गेलं. आम्ही बोललो की अरे हे आले, चल यांचं नुसतं आपण एक थँक्यू उल्लेख करावा, बस तेवढंच केलं. असं नाही की त्यांना परत एक पुष्पगुच्छ दिला आणि नाही. हे कसं असतं माहितीये का केदार, की हा ना एक डेकोरमचा भाग असतो. काही भाग हा औपचारिक असतो, तो खरं करता कामा नये. पण लोकांना वाटतं की हे केलं पाहिजे. स्पेशली संस्था असते ना, त्याच्यामध्ये हे करणं गरजेचं असतं. त्याचं दुसरं कारण तुला सांगते, की हे का केलं जातं, तर संस्थेचे असंख्य पदाधिकारी असतात आणि अध्यक्षच फक्त स्टेजवर असतो. प्रत्येकाला इच्छा असते की आपण काहीतरी स्टेजवर करावं, क्रेडिट मिळावं. मग त्याचाही थोडासा विचार करावा लागतो. किंवा मग उपाध्यक्ष स्वागत करतील, सेक्रेटरी त्यांना काय शाल देतील, सचिव आहेत ते त्यांना नारळ देतील, बट एव्हरीबडी शुड कम ऑन स्टेज. हाही त्याच्यामध्ये एक भाग असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला फिलॉसॉफिकली हे सगळं कशाला, ते पुष्पगुच्छ तिथेच पडून राहतात. पण त्या लोकांची ती गरज असते. त्यामुळे तुम्ही त्या पातळीवर जाऊन विचार करायला लागलं पाहिजे की का करत असतील हे. तेवढं त्या अगत्याने येईल पण आपल्याकडनं, नाही तर नाही. कारण म्हणून आमच्याकडनं कधी असं झालं नाही की अरे वा तुम्ही खरंच आलात म्हणून बरं वाटलं. असं नाही की ठीक आहे, फायनली तुम्ही काहीतरी ऑब्जेक्टिव्हली करतायत आणि लोकांच्या हितासाठी ट्राय करतायत. बरोबर. पण काही गोष्टी असतात ज्या पाळाव्या लागतात. फॉर्मॅलिटी असतात, काय औपचारिकपणा असतो तो पाळावा लागतो. पण ह्या सगळ्याची माहिती सूत्रसंचालकाकडे असली पाहिजे. हा आलाय का, तो नसेल तर कोण आहे. नाहीतर तो सांगतो की मी अमुक अमुक यांना विनंती करतो की ह्यांनी अमुक अमुक यांचा सत्कार करावा. तो सत्कार करणारा उभा आणि हा कुठे गायब, तो दिसतच नाही हॉलमध्ये. मग त्याला किती ऑकवर्ड होईल की माझा जो उद्या सत्कार करणारा, तो सत्कार करणारा माणूसच नाही आला तर मी माझी काय अवस्था होईल. त्यामुळे त्याच्यानंतर सूत्रसंचालकाकडे एवढं भान पाहिजे. ते दिवे लावणं हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये एवढा वेळ जातो आणि मग ती पेटत नाही. मग पंखे बंद करणं, तो सोडून बाकी सगळे पंखे बंद होतात हॉलमधले. ते पेटत नाही, ती पेटली की विझते. हा सगळा भाग ना खूप त्रासदायक असतो. म्हणजे तिथे ऑकवर्ड किती होते पोझिशन. मग त्यावेळेला सूत्रसंचालकांनी अखंड बोलत राहावं, जेणेकरून लक्ष इकडे वेधलं जावं आणि त्या लोकांना मोकळीक मिळावी की तुमचं काय होईल ते आटपा. मग तुम्ही दिव्याची माहिती सांगा, दिव्याबद्दल बोला, किंवा हे का आज आपण करतो, एवढे दिवे इथे प्रकाशमान आहेत तरी आपण दीपप्रज्वलन का करतोय, हे का बोलत राहायचं. तर लोक ते विजलं, ते बघ त्यांना पेटवता आलं नाही, ह्याला वाव न देणं. यासाठी तुम्ही आणि हे सगळं व्हिज्युअलाइज करून ठेवलं पाहिजे. म्हणजे जसं सावरकर म्हणायचे ना की प्रतिकूल तेच घडेल, तसं सूत्रसंचालक किंवा निवेदक यांनी पहिला प्रतिकूलतेचा विचार केला पाहिजे की काय घडू शकतं याच्यामध्ये रॉंग, आणि त्याच्यावर मी कसं त्याच्यावर माझं काम करीन. या गोष्टी जेव्हा आपल्या मनात असतात मुख्य, आणि ह्या सगळ्याला पुन्हा तुम्हाला तो कार्यक्रम तुमचा वाटला पाहिजे. मी माझ्या घरामध्ये एखादं कार्य असताना बॅकअप प्लॅन्स तयार असतात ना माझे, किंवा नाही आले ऐन वेळेला पोळ्या तर काय करू. मग मी एवढ्या 40 माणसांच्या पोळ्या लाटू का, तेवढा वेळ आहे का माझ्याकडे. मग मी त्याच्यासाठी दुसरा माझा मार्ग शोधून ठेवलेला असतो. ही नाही आली तर ह्यांना फोन करून विचारून, निदान पहिल्या पंक्तीच्या 20 पोळ्या आल्या तरी पुरेत. हे जे माझे घरचे बॅकअप प्लॅन्स तयार असतात, तसं मला जेव्हा कार्यक्रम तो माझा वाटतो तेव्हा ते आपसूक तयार होतात. आणि म्हणून जिथे आवड आहे तिथेच घ्यावा कार्यक्रम. केवळ मला कार्यक्रम मिळणारे म्हणून घेऊ नये. मला खरंच हे आवडतं का, ओके तरच मी घेईन, नाही तर मी घेणार नाही. आणि करंट परिस्थितीत पैसे जास्त आहेत म्हणून पण नाही घ्यायचे. हो, खरंच आहे. म्हणजे मी कित्येक राजकीय कार्यक्रम, किती मोठे मोठे राजकीय कार्यक्रम नाही म्हणते. मग त्याच्यामध्ये मानधन पण पुष्कळ असतं, त्याचा आपण विचारही नाही करू शकत साध्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमाचा. पण मी नाही म्हणते, कारण मला नाही जमत, मला ते नाही आवडत. एवढं फॉर्मल बोलायला आवडत नाही मला. आणि त्याहून आता अगदी स्पष्ट बोलते, मला माहिती नाही मी बोलते ते योग्य आहे का योग्य आहे. पण
ज्या माणसांना माननीय म्हणण्याची योग्यताच नाही, त्यांच्या मागे सारखं माननीय अमुकजी म्हणणं मला नाही जमणार. सो मी ते नाही हे केलंय. याचं जाणीव होणं गरजेचं आहे मला वाटतं, कारण बरेच लोक नुसतं त्या फ्लो मध्येच असतात आणि ते डेली सोप मिळाला तर ते कुठे त्याची स्टोरी कुठे चालली आहे घेणं देणं नाही. मला याचं कारण म्हणजे तुमच्यावर आधी पहिला विश्वास पाहिजे. तुम्हाला जसं शेवटी काय नाही, इटर्नल क्वेस्ट ज्याला फिलॉसॉफीमध्ये म्हटलंय की कोहम, मी कोण आहे याचा विचार जसा अध्यात्मामध्ये महत्वाचा असतो, तसा कुठल्याही कलेमध्ये मी कोण आहे, मला काय आवडतं आणि मी काय करू शकते याचा विचार कलेत शिरण्यापूर्वी माणसाने केलेला असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रोफेशनल म्हणून शिरताना. मला एक याच्यावरनं दुसरं आठवतं, मी एक इंटरव्ह्यू बघितलेला, संजय मिश्रा जे आहेत त्यांचं एक मस्त वाक्य होतं. त्यांनी कोणाला तरी कोट केलेलं का त्यांचंच वाक्य होतं की मी कोण आहे किंवा काय आहे ह्याच्यापेक्षा म्हणजे मी मरताना किती मोठा माणूस आहे ह्यापेक्षा मला जास्ती आवडेल की मी किती चांगल्या स्वास्थ्य समाजात गेलो. तर त्या दृष्टीने कलेचं म्हणजे कला ऍज अ माध्यम म्हणून यूज करून काय आपण देऊ शकतो बॅक टू पीपल. तर त्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जाणीव आहेत. आणि आपण तू आता म्हटलास म्हणून मी फक्त उदाहरण देते की खूप काही देऊ शकतो आपण. म्हणजे पुन्हा थोडं वैयक्तिक होईल पण तरी सांगते की आपण काय देऊ शकतो. सांगते की मागे मला ना आमचे एक डॉक्टर संगमनेरकर म्हणून पुण्याचे, त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले थांबा जरा एका व्यक्तीशी बोला. तर मी बोलले. तर त्या बाई होत्या, तर त्या खूप मोठ्या आजारातनं बऱ्या झाल्या होत्या आणि आज पहिल्यांदा त्या दिवशी त्या त्यांच्या ऑफिसला जात होत्या आणि म्हणून त्या डॉक्टरांना भेटायला आल्या होत्या. पण म्हटलं मग माझा काय संबंध ना. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ज्या दिवशीपासून मला बरं नाहीये त्या दिवशीपासून डॉक्टरांनी तुमच्या सीडीज बोलण्याच्या व्याख्यानाच्या माझ्या ह्याच्यामध्ये लावतात आणि मला त्यातनं इतकी पॉझिटिव्हिटी मिळते की मला नेहमी असं वाटतं की आता ह्याच्या पुढे या 4ही सीडी माझ्या गाडीमध्ये असणार आहेत आणि दररोज मी त्या ऐकणार आहे. त्या पॉझिटिव्हिटीने मला खूप जगण्याचा उत्साह आला. तर कला काय नाही देऊ शकत, कला 100% देऊ शकते. असे कित्येक अनुभव आहेत माझ्याकडे. मी फक्त हा एक सांगितलाय किंवा मी मध्ये आता लोकसत्तेला लिहित होते तेव्हा चतुरंग पुरवणीमध्ये मन आनंद स्वानंद त्याला खूप प्रतिसाद मिळाला. त्याच्यामध्ये मी एक प्रेम केले नावाचा लेख लिहिला होता आणि त्या दिवशी मला एका मुलीचा फोन आला मुंबईतल्याच. ती म्हणाली की मॅडम तुम्ही आज हा लेख लिहिला नसतात, म्हणजे मेल आली तर मी आज उद्याचा दिवस मी पाहिला नसता. कारण मी ठरवलं होतं की हा स्वतःला संपवायचं, कारण ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते तो तिच्याशी गेले वर्षभर बोलत नाही वगैरे असं तसं. तर हा मुद्दा मी माझ्या लेखामध्ये छेडला होता आणि मी म्हटलं की जे प्रेम करत नाहीत त्यांच्यासाठी आपण जीव द्यायला तयार आहोत, पण घरी जे प्रेम करतायत त्यांचा विचार आपण का नाही करायचा. तर तो मुद्दा तिला कुठेतरी स्ट्राईक झाला होता आणि तिने मला हे केलं. ती नंतरही माझ्या कित्येक महिने संपर्कात होती. मी तिला म्हटलं असं कधी तुझ्या मनात विचार आला तू मला फोन कर. माझ्या एका वाक्याने जर एक जीव वाचत असेल तर त्याचा आनंद कला म्हणून किती मोठा आहे. करेक्ट. कमिंग बॅक टू द निवेदन, आपण सेकंड पार्ट कडे जाऊया की निवेदन वक्ता म्हणून काय तयारी. व्याख्यानामध्ये तयारीमध्ये मुख्य तुम्हाला तुमचं ऑडियन्स माहिती पाहिजे, त्या ऑडियन्सची प्रगल्भता तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे उद्या आळंदीमध्ये जेव्हा माझं व्याख्यान आहे पसायदानावरती, तर मला आळंदीतला माझा ऑडियन्स आणि ठाण्यातला माझा ऑडियन्स आणि कुलाब्यामधला माझा ऑडियन्स, विषय माझा एकच आहे पसायदान. तर ह्या 3 ऑडियन्समध्ये फरक आहे. कुलाबातल्या लोकांना पसायदान हेच कदाचित अच्छा असं पण काही आहे का असंही कदाचित वाटत असेल. मला कुठलाही आक्षेप नाही, पण मी एक जनरल उदाहरण देते की कदाचित त्यांना असं वाटत असेल, जरा जास्त अमराठी लोकांमध्ये राहणारी असतील तर नेमका अर्थ सुद्धा कदाचित मला सांगावा लागेल. ठाण्यामध्ये कदाचित असं होणार नाही, त्याच्यामध्ये त्यांचं वाचन असेल, थोडासा विचार झालेला असेल आणि आळंदीत तर मला अर्थ सांगायची गरज नाही, पण मला त्या अनुषंगानं त्याच्याविषयी बोलणं महत्वाचं आहे. मग माझा आळंदीत जर पसायदानावरती असेल तर मला माऊलींच्या कित्येक ओव्या पाठ पाहिजेत, ज्यांची पेरणी मी वारंवार मध्ये मध्ये केली पाहिजे, जेणेकरून ते माझ्याशी कनेक्ट होते. मी रोजच्या जीवनातली उदाहरणं त्यांना सांगितली पाहिजे. त्यामुळे पहिला माझा ऑडियन्स कोण आहे हे मला माहिती पाहिजे. तर तुम्ही तुमच्या बोलण्याची पातळी ठरवू शकता की मला आज कुठल्या पातळीवरनं बोलायचंय. हा सगळ्यात महत्वाचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही किती मुद्दे मांडणार आहात. कुठलाही विषय कधी पूर्ण होत नाही. त्यामुळे मी कबीरांवर बोलले तर 2 तास बोलल्यानंतर सुद्धा मला वाटतं अरे चहा स्वल्पविरामच होता. त्यामुळे मला आधी अशी काय म्हणतात तृप्तता मला पाहिजे की बस
1.25 तास झाला ना पुष्कळ झालं. ज्या ठिकाणी तुम्हाला आतून येतं की आता बास, तिथे थांबलंच पाहिजे. येतं आणि 1.25 तास 1.5 तास बोलल्यानंतर आतून वक्त्यालाच वाटतं की बास आता झालंय पुष्कळ बोलून, आहेत राहू दे मुद्दे, नेक्स्ट टाइम कधीतरी. तर तिथे थांबता आलं पाहिजे. ही सगळ्याची तयारी असली पाहिजे. भाषणाचे फक्त मुद्दे समोर पाहिजेत. कुठला मुद्दा कधी येईल, कसा येईल हे त्या वेळेला ठरत असतं किंवा ठरावं. पण त्याची एक रूपरेखा असावी. ह्याच्यानं मला एक दुसरं आठवलं की एक मला त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, पण त्यांनी असं सांगितलेलं की मला 1.5 तास बोलायचंय, तर मला एक 10-15 मिनिटं द्या वेळ तयारीसाठी. मला 45 मिनिट्स बोलायचंय, तर मला एक 3 दिवस लागतील. पण मला 15 मिनिटच बोलायचंय, तर मला 1 आठवडा लागेल तयारीसाठी. बरोबर. तर मग ते ह्याच्यात कसं फिट होतं, म्हणजे कारण मी याच्यासाठी एक ना मार्क ट्वेनचं वाक्य सांगते. मार्क ट्वेननी असं इंग्रजी साहित्यकार, त्यांनी असं म्हटलं होतं की आय डिडंट हॅव इनफ टाइम टू राईट अ शॉर्ट लेटर, सो आय रोट अ लॉंग वन. जेव्हा माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता छोटंसं पत्र लिहिलं, तेव्हा मी मोठं पत्र लिहिलं. कारण मी जेव्हा मोठं पत्र लिहिते ना, तेव्हा मी कसंही आघळ-पघळ लिहिलं तरी वाचणारा समजू शकतो. बरोबर. पण मला जेव्हा एवढ्याच वेळात बोलायचंय, माझ्याकडे एवढंच पत्र आहे, 5च ओळी आहेत, 5 ओळीत मला सगळं आणायचंय, तर मला विचार करावा लागतो. मला फापट पसारा काढून टाकावा लागतो. मला योग्य शब्द योग्य जागी वापरावा लागतो. आणि म्हणून तो योग्य शब्द योग्य जागी वापरण्यासाठी ती मेहनत आहे. सुंदर. म्हणजे तू जर मला सांगितलंस की तुम्ही हे इतका वेळ बोलताय, हे सगळं 10 मिनिटात सांगा, तर मला वेळ लागेल, मला विचार करावा लागेल. आणि तू सांगितलंस नाही अजून 2 तास तुम्ही बोलू शकता, मला विचार करायची, म्हणजे तसा विचार करायची गरज नाही. बरोबर. त्याच्यामुळे कदाचित पॉडकास्ट हा प्रकार मला तरी बरा वाटतो की माझी तयारी थोडी कमी असेल तरी चालते. इन मॉडर्न टाइम्स, म्हणजे ऍटलिस्ट माझ्या नॉलेजनुसार, की आपण एक चांगला वक्ता हा जनरली पॉलिटिशियन्स मध्येच बघतो आणि किंवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये बघतो. असं म्हणजे जसं अशोक रानडे आहेत, म्हणजे मी ज्यांचे ऍटलिस्ट थोडेफार इंटरव्ह्यू बघितलेत, तसं बाकीच्या क्षेत्रांमध्ये का नसावं किंवा का नाहीये, असं काही आहे का? मला असं वाटत नाही. सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगले वक्ते आहेत. उलट पॉलिटिशियन्स जे आहेत ना, ते ठराविक चौकोनातले वक्ते आहेत. कारण त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन काही बोलता येत नाही. म्हणजे सगळे बोलू शकतात असं नाही. नाही, पण याच्यामध्ये थोडं असं होतं की जसे स्ट्रॉंग ओरेटर्स होते ना, सावरकरांसारखे किंवा आत्रेंसारखे, तसे आता एवढे दिसत नाहीत. त्याचं रिझन काय असेल? त्याचं एक कारण म्हणजे वाढलेली वेगवेगळी माध्यमं. पूर्वी कसं सावरकरांचं भाषण म्हणजे सावरकर आल्यानंतरच ते आपल्याला ऐकायला मिळणार. बरोबर. आता कसं आहे, मी कुठल्याही माध्यमावर सतत ऐकत असते. माझ्याकडे एवढं विपुल प्रमाणात आहे की मला त्याचं आता कौतुक वाटेल असं झालंय. त्याच्यामुळे होतं काय की वक्ता म्हणजे त्याच्यामुळे वक्त्याची क्वालिटी कमी होते. क्वालिटी म्हणण्यापेक्षा नाही, क्वालिटी कमी होण्यापेक्षा नाही, मला सांगायचा मुद्दा असा आहे की त्यामुळे वक्ता सुद्धा, मी आज बोलणारे ते पुढे कदाचित 1.5 वर्षानंतर येऊन इथे बोलणारे. त्याच्यामध्ये कदाचित मला वेळ होणार नाही इथे यायला, त्यामुळे तोही खूप डिटेलिंग करत, खूप अभ्यास करत, आणि मुळात सांगू का, त्या मंडळी म्हणजे जुन्या काळातल्या मंडळींची वृत्ती आणि आज आता आपल्यामधली वृत्ती याच्यामध्ये फरक पडलाय. त्यांना सखोलता फार गरजेची होती आणि त्यांना एका क्लिकवर ज्ञान उपलब्ध नव्हतं गुगल सारखं. म्हणजे मला जर माझ्या समजा धरून चाल की मला एखाद्या ऋषीवर बोलायचंय, तर मी आज नुसतं टाईप केलं तर मला जुजबी बोलण्यासाठी सगळं मिळतं. पण त्यांना तसं मिळत नव्हतं. मग त्यांना 100-10 म्हणजे एखाद्या विषयासाठी त्यांना 10 पुस्तकं वाचावी लागत होती. 10 ठिकाणी फिरावं लागत होतं. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जावं लागत होतं, लायब्ररीजमध्ये. म्हणजे आता उदाहरण सांगते की एखादा विषय मला बोलायचा आहे आणि मी जर ती गुगलवरनं माहिती घेतली तर मला फक्त तेवढीच माहिती मिळते. पण मी जेव्हा एखादं पुस्तक वाचते ना, मला त्याच्या भोवतालची सगळी माहिती मिळते, जे माझ्या आपोआप भाषणामध्ये येतं आणि माझ्या भाषणाला खोली प्राप्त होते. त्या दृष्टीतनं मला माध्यमाचं सांगायचंय की आज माहिती ही फार पुस्तकात दडलेली नाही, ती कुठूनही मिळते. सुंदर आहे हे, अगदी इन्साइटफुल आहे. म्हणजे म्हणून तेवढी डेप्थ यायची. बरोबर. म्हणजे आता मी रवींद्रनाथांवरती बोलते, तर मी 22 ते 24 पुस्तकं वाचली. त्याच्यानंतर मी 1.5 तास 2 तासाचा अर्क माझा तयार झाला.
पण तेव्हा फक्त मी रवींद्रनाथ वाचले नाहीत, तर रवींद्रनाथांच्या बरोबरीनं जे म्हणून त्या पुस्तकामध्ये उल्लेखित होते त्याचेही मला कुठे ना कुठेतरी पुस्तकात संदर्भ मिळत होते. किंवा विनोबा, तर नई तालीम विनोबांचं शिक्षण पद्धती होती, तर त्या गांधीजींची. तर विनोबांचं पुस्तक वाचताना नकळतपणे लेखक त्या नई तालीम विषयी पण लिहितोच. त्यामुळे मला ते वाचताना हेही ज्ञान मिळत जातं, माहिती मिळत जाते. त्यामुळे माझं भोवताल जरा अधिक समृद्ध व्हायला लागतं, जे मला गुगलवरती मिळत नाही. मी विनोबा टाकलं तर फक्त विनोबांचा जन्म अमुक तमुक 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 येतं, पण विनोबांबद्दल बाकी कोण काय म्हटलंय किंवा विनोबा ह्या सगळ्याशी कसे कनेक्टेड आहेत हे मला कळत नाही. हे मला पुस्तकातनं कळतं. आणि हा फरक आहे आजच्या काळातला आणि गेल्या काळातल्या वक्त्यांचा. माझ्या वेबसाईटवर, ऑडिओ ज्ञान वेबसाईटवर मी जिकडे जो प्लेयर आहे, जो हा पर्टिक्युलर पॉडकास्ट प्रोजेक्ट करेल, त्याच्या खाली एक छोटंसं ट्विटरसाठी लाईन लिहितो. कारण म्हणजे ती एक लोक ट्विट करू शकतात किंवा हा अर्थ आहे ह्यातला किंवा हा म्हणजे मतीत अर्थ होता याच्या पूर्ण याच्यातला. आय थिंक हा पार्ट त्याच्यामध्ये मी टाकीन, ज्याच्यामध्ये की गुगल अगदी जुजबी माहिती देऊ शकतं. बरोबर आहे. कारण मला बाकीचं जास्ती माहिती मिळायला पाहिजे. इतर वक्त्याला हे माहिती हवं. सूत्रसंचालक निवेदक ठीक आहे, कारण त्यांना तेवढ्या वेळच बोलायचंय. पण मला जेव्हा 1.5 तास बोलायचंय ना, आता मी जेव्हा कबीरांवर बोलते तर मला फक्त कबीर बोलून चालत नाही. मला त्याच्या अनुषंगाने सुफी बोलावं लागतं, त्याच्या अनुषंगाने इतर धर्मांचं आक्रमण काय झालं ते बोलावं लागतं, आणि शिवाय निर्गुण तत्वाचं अध्यात्म बोलावं लागतं. त्यामुळे मला फक्त कबीरांची जीवनी मिळून उपयोग नसतो. म्हणून ते डिटेलिंग जे आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय आज तरी उपलब्ध नाही असं मला वाटतं. धनश्री, मी या नोटवर ऍक्च्युली अजून एक प्रपोजल देईन की आपण एवढे तुम्ही जसं बोललात टॅगोर आहेत, कबीर आहेत, यांच्यावर समजा आपल्याला एक इंडिव्हिज्युअल एपिसोड्स करता आलं तर माझ्यासाठी म्हणजे खूपच. म्हणजे मी तर तुला असं सुचवेन की त्यांचं जे पुढे जसं येत जातं, विनोबांची बाबा जयंती आहे किंवा पुण्यतिथी आहे, तर त्या दृष्टीनं एखादा एपिसोड आपण त्यांच्यावरती करू शकतो की ज्याच्यामुळे त्यांना उजाळा मिळेल. कुणीतरी असतं की त्याला ते वाचायचं असतं. आणि हे आर्कायव्हलच्या दृष्टीने माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण पुढच्या पिढीला जसं कम्युनिकेशन वाढत जाणार आहे, जसं नॉईज वाढणार आहे ओव्हरऑल भरपूर मीडिया आल्यामुळे, तर ऍटलीस्ट हे एक आर्कायव्हल म्हणून राहील ज्याच्यामध्ये थोडासा रिच कंटेंट असेल अशी मी आशा करतो. आणि मागे एकदा विनोबांचं उदाहरण निघालं म्हणून मी 1 मिनिट जास्त घेते आणि सांगते की शिक्षकांसाठी विनोबांचे शिक्षण विचार किंवा विनोबांचं शिक्षण काय दृष्टी, या दृष्टीतनं मी एकदा बोलले होते. समोर 500-600 शिक्षक होते. तर पहिल्यांदा त्यांनी मला आधी हा विषयच नको 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 म्हटलं, कारण आपल्याकडे अनेक लोकांवर छप्पे मारलेले असतात की विनोबा नको किंवा ते गांधी अहिंसा आणि असं नसतं. आपण ना एक छप्पा घेऊनच बघतो त्यांच्याकडे, पण ते बाकी किती समृद्ध आहेत. मी म्हटलं मला बोलवायचं असेल तर मी हाच मांडणार, बघा तुम्ही ठरवा म्हटलं. पण नाही, ते म्हणाले तुम्ही या. मग म्हटलं मी हा बोलते. तो विषय मी 2.5 तास बोलले. एकही माणूस उठला नाही, कारण उठण्यासारखं काही नाही, इतकं छान विनोबांनी ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर कार्यक्रम झाल्यानंतर किंजॉर्ज शाळेमध्ये कार्यक्रम होता किंजॉर्जच्या शिक्षकांसाठी, तर त्याच्यानंतर कितीतरी अमराठी शिक्षक माझ्यापाशी आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, आम्हाला विनोबा वाचायचं असतील तर इंग्लिशमध्ये काही उपलब्ध आहे का. म्हणजे तुम्ही एक ज्योत लावू शकता. बरोबर. आणि म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे. खूप जणांनी केलंय, म्हणजे आपला खारीचा वाटा खरं तर मुंगीचाच, पण तरी सुद्धा तो वाटा असणं महत्वाचं आहे. बरोबर. नाही, मला पण आनंद होतो, कारण काही मला मेल्स येतात बाहेरच्या देशातून की आता हा पर्टिक्युलर इंटरव्ह्यू आहे, हा इंग्लिशमध्ये मिळेल का किंवा सबटायटल्स किंवा ट्रान्सक्रिप्ट मिळेल का. तर सध्या बँडविड्थ नाही म्हणून मी काही प्रोव्हाइड करू नाही शकत आहे, पण नक्कीच पुढे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मला आवडेल हे इंग्लिशमध्ये पण शेअर करायला. मला लास्ट प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे या एपिसोडसाठी आणि ओव्हरऑल या पॉडकास्ट या पर्टिक्युलर 2 एपिसोडचा शेवटचा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणालात याच्यामध्ये 2 भाग आहेत. जसं तुम्ही म्हणालात की हा आर्ट फॉर्म, स्पीकिंग एज अन आर्ट फॉर्म बद्दल डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, बद्दल माहिती मिळाली पाहिजे, तर त्या दृष्टीने तुम्हाला अजून काही याच्यात ऍड करायचंय का. आणि दुसरं काय फ्युचर आहे, कारण रेडिओ आता ऑलमोस्ट FM रेडिओ जो प्रकार आहे हा ऑलमोस्ट संपत चाललाय. मला माहित नाही त्याचं फ्युचर काय. पॉडकास्ट एक दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये प्युअरली ऑडिओ मीडियम आहे. बरोबर. इव्हेंट्स होत असतात,
वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, पण लोक त्याला किती जात आहेत नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईममुळे. तर याचं सगळ्याचं फ्युचर काय आहे, जेवढं तुम्हाला म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्सने सांगता येईल? की पुष्कळ फ्युचर आहे याचं. याचं कारण असं आहे की सध्या म्हणजे ते म्हणतात ना की बोलणाऱ्यांना खूप चांगले दिवस आलेत. अच्छा. भले वेगवेगळी माध्यमं कमी होत असतील, म्हणजे आता रेडिओ कमी होतोय, म्हणजे झालाच आहे ऑलमोस्ट, किंवा तू म्हटलंस असं की काही काही गोष्टी कमी होत आहेत, पण त्याचबरोबर अनेक नवीन गोष्टी वाढतात. म्हणजे आज जर तू आस्था चॅनल लावून बघ, तिथे तुला जी प्रचंड गर्दी दिसेल ना, ती कशासाठी आलेली आहे? ती एका वक्त्याचं ऐकण्यासाठी आलेली आहे. टेड टॉक्स, म्हणजे तिथे अनुभव तर लागतोच, तुमचं स्वतंत्र काहीतरी कार्य लागतं, पण तरी सुद्धा तुम्ही एक चांगले ओरेटर असावे लागता. निदान चांगलं बोलता आलं पाहिजे. म्हणजे एक क्षेत्र कमी होते, पण आता मी लहान होते किंवा कॉलेजमध्ये होते तेव्हा आम्हाला असे टेड टॉक्स वगैरे काही नसायचे. पण आज खूप मुलं युट्यूबवरती जर बघितलं तर हे ऐकतात. कारण कितीही वेगवेगळी माध्यमं आली ना, तरी शेवटी लाईव्ह जे आहे, जिवंतपणाला महत्व वेगळंच आहे. म्हणजे आपण कितीही गाणी वेगवेगळी ऐकली तरी प्रत्यक्ष जाऊन तो गाताना ऐकणं, ही जी गंमत आहे ना, तीच बोलण्यामध्ये सुद्धा आहे. आणि आता खूप वेगवेगळी माध्यमं बोलण्यासाठी विकसित होत आहेत. म्हणजे आता हा पॉडकास्ट तू म्हणतोयस ते, की जे अजून म्हणजे मी ज्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे नवीन आहे. आता माझं 40-42 एज आहे, पण त्याच्यासाठी आम्हाला रेडिओ अधिक जवळचा आहे, कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना मी तो ऐकलाय. पण आता आम्ही युट्यूब आणि ह्या सगळ्याशी इतके कनेक्ट झालेलो आहोत ना, की आता आमच्यासाठी ते माध्यम जास्त छान वाटतं. तसा हा एक पॉडकास्ट आहे किंवा बाकीच्या गोष्टी असतील की जे आम्हाला वेगवेगळे मंच मिळवून देतं बोलण्यासाठी म्हणून. नाही, पण याच्यामध्ये एक छोटासा कॅच आहे ना, कारण आता गोष्टी ऑन डिमांड होत चालल्या आहेत. वेरॅज ही जी कला आहे ही खूप तुम्हाला फोकस राहावं लागतं, तुम्हाला एका ठिकाणी सगळ्यांना जमवावं लागतं, त्याला एक डिसिप्लिन आहे. बरोबर. वेरॅज ऑन डिमांडला एवढं डिसिप्लिन नाहीये, कारण ते एका ठिकाणी घडलंय आणि त्याचा रिपीट चालू आहे किंवा लोक वेगवेगळ्या प्रकाराने ऐकतायत. तर त्याच्यामुळे लोकांच्या सायकोलॉजीवर काही फरक पडू शकतो? पडू शकतो. म्हणजे एकत्र बसून ऐकण्याची जी गंमत आहे ना, ती वेगळी आहे. बरोबर, त्याच्या संबंधित निश्चित. आणि त्याच्यामध्ये त्या वक्त्याची किंवा सूत्रसंचालकाची पण एक वेगळी स्किल आहे की तो सगळ्यांना धरून कसा ठेवतो. हो, आणि स्किलपेक्षा सुद्धा ते खूप जास्त चांगलं आहे वक्त्यासाठी, की जेव्हा समोरच्याची मान हलते ना, तेव्हा मला अधिक बोलण्याची इच्छा होते. तू मला एका बंद खोलीत बसव आणि सांग की ह्या विषयावर बोला, तो एक भाग. आणि तोच विषय मी समजा बाहेर 2000 ऑडियन्स समोर बोलले तर तो एक भाग. याच्यामुळे तुझ्याच लक्षात येईल की जो मी लोकांसमोर बोलले ना, तो अधिक जास्त चांगला झालेला आहे. कारण हे देणं क्रिया प्रतिक्रियेवरती अवलंबून असतं. जेव्हा त्यांची मान असते, आता तू समोर नसतास आणि मला सांगितलं असतंस तर मी तुझ्याशी बोलून जे मला सुचतं, तुझ्याकडे बघून किंवा बाकीची माणसं मान डोलवत आहेत, तेव्हा जे येतं ना ते वेगळं असतं. आणि म्हणून आम्हाला कधी कधी प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा आम्ही गडकरी म्हण किंवा म्हणजे नाट्यगृहामध्ये जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळेला बाकी सगळ्यांवरती अंधार असतो आणि फक्त कलाकारांवरती प्रकाश असतो. तर बोलणं हा संवाद आहे. त्यामुळे मला जर समोरचा माणूस दिसला नाही ना तर त्रास होतो. मला थोडासा तरी प्रकाश त्या प्रेक्षकांवर पाहिजे असं मला वाटतं. एखाद्याची मान हलते, एखादा डोळे पुसतो, ह्यात ना आम्हाला त्या क्षणी आपल्याला मिळत असतं ती दाद, ती प्रतिक्रिया, आणि आपल्याला आणखीन छान बोलायची इच्छा निर्माण होते. आणि म्हणून बाकी कितीही माध्यमं आली तरी समोर जोपर्यंत प्रेक्षक आहे तोपर्यंत ही कला चालूच राहणार. वा, सुंदर. आय थिंक या नोटवर मला तर आता फार काय म्हणतात त्याला कॉन्शियस झाल्यासारखं झालंय, कारण तुम्ही एवढे एक्सपिरियन्स असल्यामुळे मला माहित नाही हा कुठल्या नोटवर क्लोज करायचा. पण आय थिंक या एपिसोडसाठी आणि जेवढं मला पाहिजे होतं तेवढं तरी कळलं आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला सुद्धा, कारण ह्या विषयावर काय होतं नेहमी प्रॅक्टिकल होतं, पण आज थिअरी पार्ट बोलता आला ह्याचा मला आनंद आहे. थँक्यू वन्स अगेन वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच आपण पुढचे एपिसोड प्लॅन करूया याच्याबद्दल. ठीक आहे, ओके, थँक्यू. And that's it from today's Gyan session. Catch us on iTunes, Saavn, Stitcher, or any podcasting app you use. Do rate us on iTunes and follow us on Twitter, Facebook, and Instagram. Stay tuned for more Gyan on audiogyan.com. Till then, bye.